नमस्कार. खरं तर गेले अनेक दिवस महिने माझे मित्रपरिवार असेल, माझ्या जवळचे सर्व हितचिंतक, माझे मेंटर असतील, मला नेहमी सांगत होते की आपण जे काय समाजामध्ये आपण जे काय उपक्रम करतोय, नवीन नवीन विषय हाती घेतोय, विविध वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो, तर ते समाजामध्ये पोहोचत असताना हे ब्लॉग्स वगैरे आपण हे सुरू केले पाहिजे. त्याच्यातून लोकांसोबत आपल्याला थेट संवाद साधता येईल आणि ह्याच अनुषंगाने आपण खरं तर हे ब्लॉग्स आता आपण सुरू करतोय आणि या ब्लॉग्सच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण जे काय उपक्रम घेऊ, जे काय विविध प्रश्नांना आपण वाचा फोडण्याचं काम आपण करणार आहोत, ते या ब्लॉग्सच्या माध्यमातून आपण आपल्या लोकांपर्यंत, आपल्या जनतेपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि खरं तर हे सर्व ठरत असताना माझ्या डोक्यातली संकल्पना मी ज्यावेळेला माझ्या मित्रपरिवारांना मांडली की आपण जे धक्का उपक्रम आपण जो काय हाती घेतला होता आणि त्याच्या माध्यमातून विविध प्रश्नांना आपण वाचा फोडत होतो, गेले अनेक वर्ष असेल विविध प्रश्न आपण हातात घेतले. त्यामध्ये पीजीचा प्रश्न असेल, त्यानंतरून आपल्या इथल्या ड्रेनेज सिस्टीमचा प्रश्न असेल आणि ट्रॅफिकचा इश्यू असेल, असे विविध आपण उपक्रम हातात घेऊन ते धक्काच्या नावाने आपण जसे आपण प्रशासनापुढे जाऊन ह्या सगळे विषय मांडले आणि त्याला वाचा फोडण्याचं काम केलं. त्याच अनुषंगाने त्याच टायटलच्या अंडर आपण हा दे धक्का ब्लॉग आपण सुरू करतोय. आता इथून पुढे काही लोकांना आपण प्रेमाचा धक्का देऊ, काही लोकांना खरंच गरजेचा धक्का देऊ, पण या दे धक्काच्या माध्यमातून झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याचं काम आपण या ब्लॉगच्या माध्यमातून नक्कीच करू. आणि आपणही या माध्यमातून आपल्यासोबत मी संवाद साधण्याचा नेहमी प्रयत्न करेल. आपल्याकडेही काही कल्पना असतील, काही महत्वाचे मुद्दे असतील, तेही माझ्यापर्यंत पोहोचवत राहा. आपण नक्कीच याच्या माध्यमातून जे काही परिवर्तन आपल्याला या भागात पाहिजे आणि जे काही आपल्याला हा सगळा परिसर आपल्याला ज्या दृष्टीने घेऊन जायचं, जे विजन आपण बघतोय ते साकारण्यासाठी आपल्याला हे नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म ठरेल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. तर आता आपण सध्या आहेत शिवराज शाळेचा हा जो रोड आहे तसंच सोसायटी, तुम्ही फक्त या रोडची संपूर्ण तहान झालेली आहे. गेले अनेक दिवस मला इथे नागरिकांची आपल्याला तक्रार येतात आहे, त्या अनुषंगाने आपण नागरिकांपर्यंत पोहोचायचा प्रशासनाला या संदर्भात आपण सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही आता पण बघितलं या रोडने खूप शाळेची मुलं जात असतात, खूप जास्त लोकांची वर्दळ असते, लहान मुलं शाळेत जात असतात आणि ती शाळेची मुलं जाताना येताना पडतायत. तुम्ही जर पाहिलं तर पावसाचं पाण्यामुळे कुठलाही खड्डा दिसत नाही. मग ही अशी परिस्थिती इथं उद्भवलेली आहे. अशीच परिस्थिती वडगाव शिरी, विमाननगर, खराडी भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की तुमच्या भागात कुठेही खड्डा असेल ते तुम्ही आम्हाला त्वरित कळवा. प्रशासनाकडून आपण लवकरात लवकर हे काम करून घ्यायचा प्रयत्न करू आणि या मुख्यमंत्री खड्डा योजनेच्या माध्यमातून निदान सरकार आणि ही प्रशासन झोपलेलं प्रशासन जागा होईल याची आपण खबरदारी घेऊ. धन्यवाद. काँग्रेसकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपरोधिक बॅनर लावण्यात आलेले आहेत. पुणे काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा योजना अशा आशाचे बॅनर आहेत. बॅनरवर सर्वोत्कृष्ट खड्डानाथ, सर्वोत्कृष्ट पुण्यामध्ये विद्यार्थी काँग्रेसकडनं लाडका खड्डा दाखवा, बक्षीस मिळवा स्पर्धा, तर वडगाव, शेरी, खराडी आणि विमाननगर भागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण, धोकादायक खड्डे दाखवणाऱ्याला 1500 रुपयांचं बक्षीस. नमस्कार. आपण जे मुख्यमंत्री लाडका खड्डा योजना जे आपण सुरू केली आणि त्यानंतर त्वरित प्रशासन जागा झाले आपण बघतोय. यानंतर आता आपल्या भागात खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय. आजच आयुक्त उपायुक्तांचे फोन आपल्याला झाले. त्या अनुषंगाने आपल्या भागामध्ये जे काही खड्ड्यांची आपल्याला तक्रार आलेत ते जास्तीत जास्त खड्डे बुजवण्याचं आपण आता काम करतोय. आपण पाहायला गेलं तर हा जो शिवराज शाळेचा महत्वाचा रोड होता, जिथं विद्यार्थी हे असे विद्यार्थी ज्यावेळेला शाळेला जाताना या खड्ड्यांच्या माध्यमातून त्रास होत होता, तो रस्ता प्रामुख्याने आपण नीट करण्याचं काम इथं सुरू केलेलं आहे. मी प्रशासनाचं पण धन्यवाद मानतो की त्यांनी त्वरित त्याच्यावर ॲक्शन घेत इथं या खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलेलं. धन्यवाद.